तर आज प्रथम महाविद्या भगवती काली किंवा आद्य महाविद्या काली यांच्याबद्दल अधिक माहिती घेऊया। देवी काली यांच्या तांत्रिक आणि सात्विक पूजेत फरक आहे। काली यांची तंत्रोक्त प्रकारची पूजा विधी गृहस्थाश्रममधील लोक शक्यतो करत नाहीत किंवा ती करू नये असा शास्त्र नियम आहे। यामध्ये गृहस्थाश्रममधील लोकांनी भगवती काली यांची फक्त सात्विक पूजा सेवा साधना करावी असे स्पष्ट निर्देश प्रत्येक तंत्रशास्त्रात सांगितलेले आहेत। या सात्विक सेवेत भगवतीचे निराकार रूपाचे ध्यान करणे, सात्विक मंत्र जप करणे, काली यांच्या प्रतिमा किंवा सौम्य मूर्ती यांची सात्विक पद्धतीने पूजा उपासना करणे आणि सात्विक भोग आणि बलिदान देणे या गोष्टी समाविष्ट आहेत। देवीला बलिप्रिया असं म्हटलं गेले प्रत्येक ग्रंथात। त्यामुळे देवी काली यांच्या कोणत्याही रूप किंवा अवताराची पूजा साधना ही भोग आणि बलिदान याशिवाय पूर्ण होत नाही। तांत्रिक लोक किंवा काली यांच्या मंदिरात पशुबलीचे विस्तृत विधान प्रत्येक तंत्रग्रंथात सांगितलेले आहे। तसेच गृहस्थाश्रममधील लोकांसाठी अनेक प्रकारचे भात, पिठापासून बनलेले पदार्थ, लिंबू, कोहळा, विविध प्रकारचे पायस आणि विविध प्रकारचे फळे ही देवी काली यांच्यासाठी बली म्हणून प्रयोग करावी असं तंत्रशास्त्र सांगतं। तसेच देवीसाठी मद्य देण्याचे सुद्धा विस्तृत विधान प्रत्येक तंत्रशास्त्रामध्ये आहे। यात पण तांत्रिक किंवा मंदिरामध्ये मद्य देण्याचे नियम वेगळे आहेत आणि गृहस्थाश्रममधील लोकांनी मद्य देण्याचे नियम वेगळे आहेत। यामध्ये गृहस्थाश्रममधील लोकांनी फक्त नारळ पाणी, अद्रक, साखर पाणी किंवा इतर विशिष्ट फळांचा रस हा मद्य म्हणून अर्पण करावा असं तंत्रशास्त्र सांगतं। तसेच देवी भगवती काली यांच्या स्मशान क्रिया, स्मशान मंत्र किंवा स्मशान भोग हे किंवा यातील कोणतीही प्रक्रिया घरात किंवा गृहस्थाश्रममधील लोकांनी करण्यास सक्त मनाई तंत्रशास्त्रात केलेली आहे। जे कोणी या देवीच्या स्मशान क्रिया घरात करतील त्यांचे कुल, इष्ट आणि पितृदैवत बंधनात पडून कुलाचा नाश होतो असं आपलं तंत्रशास्त्र सांगतं।